तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र आव्हाडजी, दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला। आता सध्या जर आपण पाहिलं तर 2-3 दिवसांपासून अशा प्रकारचा हा तणाव इथे होताच, मात्र आज जेव्हा पुन्हा एकदा प्रक्षोभक झाला, अखेर अश्रुधराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, वातावरण निवळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, मात्र अद्यापही तणाव कायम आहे। हे दुर्दैवी आहे की ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झालेच नाहीत अशा भागांमध्ये असा तणाव पेटवला जातोय। राजकीय हितासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पूर्ण महाराष्ट्राचे स्वास्थ्य खराब करण्याचं काम सुरू आहे, हे निंदनीय आहे। नक्कीच आव्हाडजी, मात्र यामध्ये आपण पाहिलं की व्हॉट्सअपवर एखाद्या ग्रुपवर अशा प्रकारचा मेसेज येतो, मेसेज पसरतो आणि त्यानंतर दोन गटांमध्ये अशा प्रकारे तेढ निर्माण होते। असं आहे की हे सगळं राजकीय नेतृत्वाचं काम असतं। अत्यंत जबाबदारीने गाव शांत ठेवण्याची किमया पार पाडायची असते आणि जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांची असते। दुर्दैवाने सध्याचे राजकीय पुढारीच पुढे पुढे करून जातीय दंगे कसे होतील, जातीयवाद कसा पेटेल यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याला सरकारी आशीर्वाद असतात। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। आमदार जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया। तर दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झालेला होता। गेल्या 2 दिवसांपासून हा तणाव या ठिकाणी वाढत होता। आज पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमाव पांगवलेला आहे।